पुष्पक एक्सप्रेसच्या दुर्घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झाल्याची आता माहिती समोर आलेली आहे. 13 ते 14 जण या दुर्घटनेत जखमी झालेले आहेत. या एक्सप्रेसमधून प्रवास करणारे काही प्रवासी आता आपल्या सोबत आहेत. यातल्या अनेकांनी आपल्या आप्तजनांना या दुर्दैवी अपघातामध्ये गमावलंय. आपण त्यांच्यासोबत या अपघातासंदर्भातली माहिती जाणून घेऊया. भैया, कहाँ से आए थे और कहाँ आप जा रहे थे? हम लोग लखनऊ से आए थे, मुंबई जा रहे थे। कौन कौन थे आप साथ में? हम लोग केवल 7 लोग थे। क्या हुआ था? मतलब कोई बोल रहा है कि चेन पुलिंग हुआ था, कोई बोल रहा है कि ट्रेन खड़ा था। नहीं, ट्रेन में आग लगा था। हम लोग जब भी बाहर निकले थे तो धुआं निकल रहा था, आगे बोगी से धुआं निकल रहा था। तो सब पब्लिक फटा भागी। तो उसके बाद में एक दिल्ली से आने वाली एक्सप्रेस है, वो आई और इन लोग बाहर जो भागे थे वो एक स्पीड में थी, सबको उड़ा दिया जितने लोग थे उधर। तुम्हारे साथ में कौन था? किसकी यहाँ पे मतलब जान चली गई है? वो हमारे मामू का लड़का था, उसका नाम नसीरुद्दीन था। हाँ। क्या उम्र थी उसकी? उसकी उम्र 18 साल था। लगभग कितने बजे ये हादसा हुआ? उसके बाद में कुछ आपको मदद मिली क्या? 5 बजे के आसपास में हुआ था। उसके बाद में क्या हुआ आगे? उसके बाद में जब भी वो मारा ट्रेन टक्कर तो दोनों खड़ी हो गई। उसके बाद में काफी देर के बाद एम्बुलेंस से लोग पहुंचे, फिर आदमी लोग को भरे। उसके बाद में फिर बुझाने वाला भी गया था, सब गए। तो फिर उसके बाद में बुझाए, फिर वो अपने उधर चले गए, हम लोग इधर चले आए। तुम्हारा नाम क्या है? तुम कौन से गांव से आ रहे थे और कहाँ पे आप जा रहे थे? साथ में ही थे। गांव मेरा कौन सा है आपका? गोंडा है। कहाँ? लखनऊ से? हाँ, लखनऊ गोंडा। क्या करते हो आप? मैं तावल बेचता हूँ। आप भी उसी बोगी में थे? साथ में ही थे। मतलब आपका कोई रिश्तेदार है इस घटना मेरे में? खाला का लड़का है। तो कुछ आपके परिजनों से कुछ बातचीत हुई आपकी घर वाले घटने से के बारे में? हाँ, बात हुई। बताएं। आपको कुछ मतलब ये हादसा होने के बाद में कुछ मदद मिली प्रशासन की तरफ से? हाँ, मिली, मदद मिली। भैया, आप भी थे उस ट्रेन में? हाँ, कहाँ जा रहे थे? बम्बई जा रहे थे। आपका भी कोई गुजरा है इस हादसे में? हाँ, हमारे मामा का लड़का है। मामा का लड़का था। क्या नाम था उनका? काहे नाम? नसरुद्दीन। आप कहाँ बम्बई जा रहे थे? क्या काम के लिए? काम करने से जा रहे हैं, पहली बार जा रहे हैं। आपण बघू शकतो या ही जी मंडळी आहे हे सारे प्रवासी लखनऊहून मुंबईला जात होते आणि या अपघातामध्ये त्यांच्या एक मामाचा मुलगा म्हणजे नातेवाईक जो आहे तो त्यांनी गमावलेला आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे. या अपघातासंदर्भातील सारे अपडेट्स लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. तू पाहत राहा लोकमत. सुमारे 4:45 असा घटना झाली आणि त्याच्यानंतर सेंट्रल रेल्वेचा जो कंट्रोल रूम आहे त्यांनी जिल्हा प्रशासनाला मला 5:15 या घटनेची माहिती दिली. ताबडतोब जो आपले 108चे जो ॲम्ब्युलन्स होते त्यांना आपण सूचित केला आणि 8 ॲम्ब्युलन्सेसचा डिस्पॅच करण्यात आला. त्या 8 ॲम्ब्युलन्सेस जागेवर सर्वप्रथम 5:26 पहिल्या ॲम्ब्युलन्स पहुंचली. याच्यामध्ये सर्वात मोठा जो सर्वप्रथम जो चॅलेंज होता ये जो लोकेशन आहे ते 2 गावाच्या मध्यमध्ये आहे आणि या 2 रेल्वे स्टेशनच्या मध्यमध्ये तो लोकेशन आयडेंटिफाय करून आणि ते योग्य मार्गाने त्या ट्रॅकपर्यंत पोहोचणं ते एक मेजर चॅलेंज होता. तो इमिडिएटली आपण त्या ठिकाणी केला. आपला जो उपविभागीय अधिकारी प्रांत अधिकारी आहे ते इन्सिडेंट कमांडर म्हणून आणि त्यांच्यासोबत ॲडिशनल SP SDPO ते अगदी 10-15 मिनिटात जो पाचोऱ्यापासून ते 15 मिनिटचे डिस्टन्सवर आहे
ते इमिडिएटली त्या ठिकाणी पोहोचले. मल्टी एजन्सी कोऑर्डिनेशन जिल्हा स्तरावरून आणि राज्य स्तरावरून करण्यात आला. त्याच्यामध्ये अग्निशमनचे 3 वाहन पाठवण्याचा विषय असेल, गॅस कटर असेल, संध्याकाळचा वेळ होता त्याच्यासाठी लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विषय असेल. बिकॉज हे म्हणजे 2 गावाचे मध्यवर्ती भाग आहे, त्या ठिकाणी लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विषय असेल, पिण्याच्या पाणीची सुविधा असेल आणि त्या ठिकाणी इमिडिएट रिलीफ असेल. आणि 3 हॉस्पिटल्सला आपण ॲक्टिवेट केलं. त्याच्यामध्ये खाजगी रुग्णालय आणि 2 शासकीय रुग्णालय की इमिडिएट सर्जरी अगर करायची विषय आली तर त्या इमिडिएट त्या ठिकाणी सर्जरी पण करता येतो. ICU आपण ॲक्टिवेट केला. ब्लडचे सगळे आपण उपलब्धता करून घेतला. औषध जो असतो पेन किलर्स इत्यादी ड्रिप्स त्या सगळं आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून त्याला रेडी करून घेतला. हे सगळे प्रक्रिया इमिडिएटली आपण केला. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण सगळे जो बॉडीज असेल आणि इंजर्ड व्यक्ती असेल त्याला आपण शिफ्ट केला. सुमारे 6-6:15 पर्यंत सगळे इंजर्ड आणि जो डिसीज व्यक्ती आहे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली होती. आणि त्या ठिकाणी रेल्वे विभागाचे आला अधिकारी भुसावळकडून आणि मनमाडकडून दोनों बाजूला त्यांचे जो रेस्क्यू व्हॅन्स आहेत ते जो रेल्वे ट्रॅकवर ते इमिडिएटली निघाले होते आणि ते त्यापर्यंत पोहोचले. त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण तपासणी केला आणि तपासणी केल्यानंतर त्यांनी दोनों ट्रेन्सला त्यांच्या बाजूला त्यांच्या दिशेने पाठवून दिलं. आणि सुमारे 6:30-6:30 पर्यंत त्या ठिकाणी जो रेल्वेचे जे मुवमेंट आहे ते योग्यरीती परत सुरू झाले. आता त्याच्यानंतर आपण इमिडिएटली ऑलमोस्ट 20 पोलीस कर्मचारी आणि पॅरामेडिकल स्टाफ लावून जो 2 किलोमीटर परिसर आहे, ट्रॅक असेल आणि ट्रॅकच्या आजूबाजूचा भाग असेल, बॉडी पार्ट्स जो आहे त्या बॉडी पार्टसाठी आपण तपासणी केला. त्याच्या लाईट वगैरे लावून टॉर्च लाईटच्या माध्यमातून आपण तपासणी करतोय की कुठले बॉडी पार्ट्स तिथे राहता कामा नये. दुसरी गोष्ट आहे की या ठिकाणी इन्क्वेस्ट करण्यासाठी जो आपला जो पहिला प्रोसेस असतो इन्क्वेस्ट करण्यासाठी 6 टीम्स आपण या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये लावलेला आहे. फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी DNA कलेक्शनसाठी लागलेली आहे. राष्ट्रीय जो आपलं डिझास्टर मॅनेजमेंटचे कंट्रोल रूम आहे गृह मंत्रालयामध्ये त्यांच्या संपर्कात आहे. राज्याच्या डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या आपण संपर्कात आहे. आणि सर्व विभागाचे कॉर्डिनेशनमध्ये या ठिकाणी आपण रिलीफ अँड रेस्क्यू मागच्या 3-4 तासमध्ये आपण पाहिलेलं आहे की पूर्ण रिलीफ अँड रेस्क्यूच्या पूर्ण प्रक्रिया आपण या ठिकाणी करत आहोत. आणि आपला पूर्ण प्रयत्न आहे की याच्यामध्ये सगळे गोष्टी आपण व्यवस्थितपणे या ठिकाणी करणार आहे. आणि राज्य सरकार जो याच्यामध्ये जो इंजर्ड आणि मृत्यू व्यक्ती आहे त्याच्यामध्ये काही नेपाळचे पण आहे आणि काही उत्तर प्रदेश राज्याचे आहे. तर त्यांचे जो डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूम आहे, रेसिडेंट कमिशनर आहे, त्यांच्याशी पण संपर्क करण्यात आलेला आहे. आणि या सगळे प्रक्रिया ॲज पर प्रोसिजर आपण करत आहोत. जो कंपार्टमेंटचे जो प्रवासी होते ते अनरिझर्व्ड कंपार्टमेंटमध्ये होते, जनरल कंपार्टमेंटचे प्रवासी होते. तर याच्यामध्ये जो मेजॉरिटी जो लोक आहेत ज्यांचे आयडेंटिटी कार्ड अगर त्यांच्याकडे असेल कुठल्या प्रकारचे त्याच्या माध्यमातून आपण आयडेंटिफिकेशन या ठिकाणी केलेलं आहे. जो इंजर्ड आहे मी प्रत्येक 11चे 11 इंजर्डशी मी स्वतः भेटून आलो. सगळेजण होशमध्ये आहे, सगळ्यांची ते बोलण्याची परिस्थितीत आहे, त्यांच्याशी मी भेटून आलो. आदरणीय गिरीश महाजन साहेब पण भेटून आले आणि त्यांच्याशी म्हणजे त्यांची आयडेंटिफिकेशन परिपूर्णरीती झालेली आहे. मृत्यू लोकांमध्ये ज्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड आहे त्यांची आयडेंटिफिकेशन झालेली आहे, परंतु फायनल आयडेंटिटी काय वेळात आता फायनल आहे. यामध्ये एकूण महिला किती होती? महिला किती? 3 महिला 9 पुरुष एकूण 12 लोकांची मृत्यू झाल्याची माहिती. त्यांच्या राहण्याची व्यवस्था रेल्वे विभागाने करत आहे आणि जिल्हा प्रशासन त्याला पूर्णतः मदत करत. जखमी 11 आहे, ते 2 हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. त्याच्यामध्ये 2 जण जरा सिरियस आहे, एकला स्पायनल इंजुरी आहे आणि एक हातात फ्रॅक्चर झालेला आहे आणि बाकी लोकांना पायात लागलेला आहे, काही स्क्रॅचेस आहे यासारखे इंजुरीज. नाही, घटनेचं कारण हे आपल्याला रेल्वे विभाग सांगू शकणार आहे. बिकॉज मागचे 3-4 तासपासून जो ही घटना झाली, जिल्हा प्रशासन असेल मी असेल आपलं पूर्ण फोकस रिलीफवर आहे की आपलं इमिडिएट इमर्जन्सी रिस्पॉन्स सगळे प्रकार, अग्निशमन असेल, गॅस कटर्स असेल, लाईट असेल, ते पोलीसच्या मदत असेल, त्या ठिकाणी म्हणजे गर्दी जमली होती तर त्या ठिकाणी ते क्राऊड कंट्रोलचा विषय असेल या ॲम्ब्युलन्स असेल, हॉस्पिटल्सला ॲक्टिवेट करण्याचा विषय असेल, असे 7-8 विभागाच्या माध्यमातून आपण कंट्रोल करतोय. लोकांना माहिती त्यांच्या नातेवाईकांचे फोन येत आहेत, कंट्रोल रूमला आपण ॲक्टिवेट केलेला आहे 1077 नंबरवर. तर या सगळ्या गोष्टीवर आपला पूर्ण फोकस होता. आता हे जो घटना कसं झाली त्याच्यामध्ये काही अडचण आहे, या सगळ्या गोष्टी आता रेल्वेचे जो ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन टीम आहे ते करत आहे. गव्हर्नमेंट रेल्वे पोलीसच्या माध्यमातून याच्यामध्ये ॲक्सिडेंटल डेथचा गुन्हा पण दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. या सगळ्या प्रक्रिया आता चालू आहे आणि ते सगळेजण करत आहेत.